जय भीम. मी विकास जोंधळे, बहुजन कलावंत न्याय हक्क समिती प्रदेश उपाध्यक्ष. 68व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. आणि या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने भव्य असं बुद्ध भीम गीतांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हे स्पर्धेचं 3रं वर्ष आहे. मागच्या 2 वर्षी जिल्हास्तरीय लेवलवर स्पर्धा झालेली आहे आणि यावर्षी मराठवाडास्तरीय लेवलवर आपण करत आहोत. कारण का खूप कलावंतांचं म्हणणं असं होतं की बाबा आम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, तुमच्या स्पर्धा खूप चांगली असते, त्याच्यामुळं मराठवाड्यातील लोकांचं आपण म्हणणं मानून यावर्षी मराठवाडास्तरीय लेवलवर आपण स्पर्धा घेत आहोत. स्पर्धेला भरभरून प्रतिसाद आहे. मागच्या 2 वर्ष पण होतं. आणि या स्पर्धेचं बक्षिसाचं स्वरूप असं आहे की मोठा गट 15 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत पहिलं बक्षीस 5,000 रुपये आहे, सोबत सन्मानचिन्ह सन्मानपत्र. दुसरं स्वरूप असं आहे 3,000 रुपये सन्मानचिन्ह सन्मानपत्र. आणि थर्ड जे आहे 3रं 2,000 रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र. तसंच दुसरा गट आहे 5 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत. त्याचं पहिलं बक्षीस आहे 3,000 रुपये चिन्ह आणि सन्मानपत्र. दुसरं बक्षीस आहे 2,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 1,000 रुपये सोबत सन्मानचिन्ह सन्मानपत्र. आणि दोन्ही गटामध्ये एक उत्तेजनार्थ आपण 500-500 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. तरी सर्व जनतेने या स्पर्धेचा लाभ घ्यावा, भरभरून प्रतिसाद द्यावा. आणि ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कोण्या जिल्ह्यातून लोक येण्याची शक्यता आहे? आतापर्यंत जवळपास यवतमाळ, हिंगोली, परभणी, अजून तिथून लोकांच्या नोंदणी आलेल्या आहेत. औरंगाबादहून पण विचारणा झालेली आहे. आणि जवळपास तालुकास्तरीय तर भरपूर प्रतिसाद आहे. दरवर्षी प्रतिसाद असतो. आणि या स्पर्धेचा हेतू हा आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन कलावंतांना, नवीन कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना एक प्रोत्साहन मिळावं आणि त्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून या कलाक्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी, हे या स्पर्धेच्या मागचा हेतू आहे. आणि सर्व जनतेस विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेत प्रतिसाद देऊन सहभाग घेऊन सहकार्य करावं. किती लोक येण्याची शक्यता आहे? स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी किती लोक येण्याची शक्यता आहे? मागच्या वर्षी पहिल्या वर्षी आम्ही 80 स्पर्धक होते. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जवळपास 75-60 होते. यावर्षी मराठवाडास्तरीय म्हणजे जवळपास 100-150 स्पर्धक येण्याची शक्यता आहे. अच्छा. कार्यक्रमाला काही प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत का? कोणते राहणार आहेत उपस्थित? कार्यक्रमाला म्हणलं तर कलाक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत मान्यवर मंडळी राहतील आणि काही कलाक्षेत्रातले जे शासकीय लोक आम्हाला कलावंतांना नेहमी सहकार्य करणारे असे काही लोक असतील आणि लोकप्रतिनिधी काही असतील, पण अजून ठरवलेलं नाही.